ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयानं एक CCTV आपल्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमांतर्गत CCTV नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम बनवणं आणि कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणं आहे। ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 47,000 CCTV कॅमेरे बसवले जाणार असून हे कॅमेरे हॉटेल, दुकानं, पेट्रोल पंप, सोसायट्या, ग्रामपंचायती, शाळा आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी बसवले जातील। या मोहिमेमुळे गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था सुधारणा, महिला सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठी मदत होणार आहे। ही योजना प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय वाढवण्यात येतोय। पोलीस स्टेशन आणि CCTV नियंत्रण कक्ष एकमेकांशी जोडले जाणार असून त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला वेळीच प्रतिसाद देता येईल। या उपक्रमाचं उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉक्टर DS स्वामी, पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक भारत नांगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेऱ्यामध्ये आहे ना, तो जो कॅमेरा असणार आहे आपण सगळ्यांनी CCTV कॅमेरा बघितला असेल, काही लोक वापर सुद्धा करत असतील, तर त्याच्यामध्ये काही CCTV कॅमेरे 7 दिवस स्टोरेज होतं, काही 15 दिवस होतं आणि ते ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं। तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात, गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शनसाठी। बसवलेले आहेत त्याच्या निरीक्षणाकरिता किती स्क्रीन्स ज्या आहेत बसवलेल्या आहेत आणि किती पोलीस तैनात असणार आहेत? आता सध्या 10 स्क्रीन आहे आणि जसजसे कॅमेरे वाढतील तसतसे आमच्या स्क्रीन सुद्धा वाढणार। पोलीस कर्मचारी बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्कीम आपण राबवतो। काही ठिकाणी ऑलरेडी CCTV कॅमेरे आहे। हो, आपण बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही स्कीम राबवतो। नागपूरप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याकडे कशाप्रकारचं अलर्ट घेण्यात आलेलं आहे? नाही, तो वेगळा मुद्दा आपण आज ग्रामीण भागात क्राईम रेट कशा प्रकारचा कमी झालेला आहे त्या संदर्भातली आव्हान क्राईम रेट आपला जो आहे तो ग्रामीण भागामध्ये फार कमी झालेला आहे। पाण्यामध्ये क्राईम रेट ज्याचा तो वाढतो, त्यामुळे पोलीस दल देखील मोठ्या प्रमाणात वाढवला लागतो, त्यामुळे क्राईम रेशो कमी झालेला आहे। नाही, ग्रामीण भागातलं क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार। आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, की जी काही तक्रार आहे ती तक्रारदाराची तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश आहे। त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत आहे का, तर तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो। नाही, सगळीकडे आहे ना, चौकामध्ये आहे, मार्केटमध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे, जिथं स्कूल असतील ते सुद्धा आम्ही कव्हर करणार। ओके, थँक्यू सर।